फाशी झाली पाहिजे. एक कुटुंबाची जे कुटुंबाची इन्काउंटर झालं पाहिजे. हे लोक गुन्हेगारी वाढवतात, ते तरुण पोरांना नशेत येतात. श्रीरामपूर मधल्या धक्कादायक खून प्रकरणाला आता आठवडा पूर्ण झालाय. गेल्या शनिवारी जी घटना घडली त्या घटनेतून श्रीरामपूरकरांनी काय बोध घेतला आणि सामान्य जनतेने यातून नेमकं पोलिसांकडे पाहायचा दृष्टिकोन बदललाय का? विखे पाटील परिवार यांनी देखील या दुर्दैवी घटनेनंतर दुबैया यांच्या घरी भेटी दिल्या. पालकमंत्री असलेले नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुबैयांच्या घरी भेट घेताना सविस्तरपणे यावरती भाष्य केलं. काल देखील माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी दुबैया यांच्या घरी भेट दिली आणि त्या भेटीमध्ये तर त्यांनी थेट सांगितलं की मी आता काहीच बोलणार नाही, माझी पहिली कृती राहील आणि मग प्रतिक्रिया राहील. म्हणजे एकंदरीत सुजयदादा विखे पाटील हे देखील आता पहिलं ऍक्शन आणि नंतर रिॲक्शन अशाच पद्धतीने पत्रकारांशी काल बोलल्याचं पाहायला मिळतंय आपल्याला. यामुळं एकंदरीत या आकाश दुबैया मर्डर प्रकरणानंतर श्रीरामपूरचं समाजकारण राजकारण संपूर्ण ढवळून निघालेले आहे. तेच काय घेऊन बसलात, परंतु पोलीस विभागामध्ये देखील याची गंभीर दखल जिल्ह्यात नव्याने आलेले एसपी मुमक्का सुदर्शन यांनी घेतलेली आहे. ज्या गावाचं नाव प्रभू श्रीरामाच्या नावाने आहे, ज्याला श्रीरामपूर म्हणून ओळख आहे, की जे बिनवेशीचं गाव म्हणून ओळखलं जातं, एक समृद्ध गाव, व्यापाऱ्यांचं गाव आणि त्यानंतर इथं मोठ्या प्रमाणात जनतेने रोजगाराच्या साधनांमुळे इथं बस्तान बांधलं किंवा राहायला सुरुवात केली. आज त्याच श्रीरामपूरमध्ये अनेक जण श्रीरामपूर सोडण्याची भाषा करतायत. श्रीरामपूर हे सुरक्षित शहर राहिलेलं नाही. श्रीरामपूरमधील गुन्हेगारी बोकाळलेली आहे. इथं खंडणी मागितली जाते, खून होतात, खुनाचे प्रयत्न केले जातात, वाळू तस्करी अवास्तव आहे, जुगार, बिंगो, गुटखा, अंमली पदार्थांची नशा असेल, बनावट दूध असेल किंवा दारू, बेकायदेशीर दारू, जुगाराचे अड्डे आणि त्यातच या टोळ्या. आता या टोळ्या पूर्वी देखील होत्या. गेल्या 4-5 वर्षातच या टोळ्या झालेल्या नाहीत. 90च्या दशकापासून श्रीरामपूरमध्ये टोळी युद्धाला सुरुवात झाल्याचं म्हटलं जातं. त्यामध्ये अनेक प्रकारच्या टोळ्या आल्या. या टोळ्यांनी श्रीरामपूरला असलेलं रेल्वेचं जे केंद्र आहे, या रेल्वेद्वारे त्यांना बाहेर पलायन करता यायचं, पळून जाता यायचं, ऑब्स्कॉन्ड होता यायचं आणि याचमुळं श्रीरामपूरमध्ये टोळ्या मोठ्या प्रमाणे फोफवल्या. परंतु गेल्या 3-4 वर्षातली जी गुन्हेगारी आहे ही प्रचंड आहे आणि त्याचाच त्रास सामान्य जनतेला देखील आता भोगावा लागत आहे. याचमुळं गेल्या शनिवारी घडलेल्या आकाश दुबैया यांच्या मर्डर नंतर श्रीरामपूरकर आणि त्याचबरोबर जिल्ह्याचं पोलीस प्रशासन हे खडबडून जाग झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. काल याच घटनेवरती आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्ष करण ससाने, प्रकाश चित्ते, सुनील मुथा, निलेश नांगले या सगळ्यांनी एसपी मुमक्का सुदर्शन यांची नगर या ठिकाणी जाऊन भेट घेतली. त्या भेटीमध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला या दुर्दैवी घटनेबद्दल फास्ट ट्रॅक कोर्टात निकाल हवा आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे जलद गती न्यायालय, की ज्या न्यायालयात ही केस सातत्याने ऐकली जाईल, दररोज ऐकली जाईल आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आम्हाला वकील आहेत, सरकारी वकील हवे आहेत. खासदार अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांची मागणी आमदार आणि नगराध्यक्ष यांनी केलेली आहे. परंतु या सगळ्या घटनेमध्ये विखे परिवाराने दिलेली 2 वेळा भेट म्हणजे नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलेली भेट आणि त्या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिलेली प्रतिक्रिया ही अतिशय बोलकी आहे. या संघटित गुन्हेगारी विरुद्ध यांचे आकाकोन किंवा यांच्यावरती काय कारवाई केली पाहिजे याबाबत विखे पाटलांनी व्यक्तिशः लक्ष घातलेलं आहे. आज सुजयदादा तर पत्रकारांशी बोलताना इतके भावुक झालेले होते की त्यांनी सांगितलं की हा विषयच इतका संवेदनशील आहे, या विषयावरती मी आता बोलणार नाही. या विषयावरती अनेक जण गेल्या 5-6 दिवसात बोललेत, भाषणात बोललेत, मोर्चात बोललेत, घरी येऊन बोललेत. अशा पद्धतीने त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यामुळं निश्चितच माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील की जे अनेकदा हिंदुत्ववादी मोर्चांना हजर राहतात, त्याच मोर्चांमधून त्यांनी अनेकदा भाषणं दिली, परंतु हिंदू, मुस्लिम किंवा कोणताही समाज दुखावेल अशा पद्धतीची त्यांची भाषा कधीही नव्हती. कोणत्याही सभेमध्ये ते अतिशय संयमाने बोलतात. काही दिवसांपूर्वी शिर्डीत देखील एक हिंदुत्ववादी मोर्चा झाला. त्या मोर्चामध्ये देखील त्यांनी मोर्चात उपस्थित असलेल्या
आमदार संग्राम जगताप यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांना सांगितलं, आमच्या शिर्डीमध्ये हिंदू मुस्लिम असं काही वातावरण नाही, उलट या हिंदुत्ववादी मोर्चालाच अनेक मुस्लिम नागरिक देखील उपस्थित आहेत आणि ते त्यांनी नाव घेऊन सुद्धा त्या मोर्चामध्ये सांगितलं. विखे परिवारांचं राजकारण हे जाती किंवा धर्म आधारित नसल्याचं सांगितलं जातं. ते विकासाचं राजकारण करतात असे त्यांचे समर्थक सांगतात आणि त्याची चुणूक देखील काल दुबई कुटुंबाच्या भेटीला गेलेले सूर्यदादा विखे पाटील यांच्या बोलण्यातून जाणवली. पत्रकारांशी बोलायला त्यांनी नकार तर दिलाच, परंतु तुम्हाला ऍक्शन दिसेल आणि नंतर मी तुमच्याशी बोलेन या पद्धतीने त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिल्यामुळं संपूर्ण श्रामपूर शहरासह नगर जिल्ह्यामध्ये देखील आता विखे पाटील या श्रामपूरच्या गुन्हेगारीवरती कशा प्रकारे अंकुश लावतात, कशा प्रकारे ही गुन्हेगारी थांबवण्यासाठी खंडणी, खून, वाळू तस्करी, जुगार, बिंगो, दारू या सगळ्याच गुन्हे प्रवृत्तीच्या संघटित गुन्हेगारांना ते कशा प्रकारे अद्दल घडवतात, त्यांना जनतेला या त्रासापासून कसं मुक्त करता येईल याबाबत देखील सगळ्यांच्याच आशा आणि नजरा या विखेंवरती लागून आहेत. मित्रांनो, काही वर्षांपूर्वी शिर्डीमध्ये देखील एका संघटित गुन्हेगारी टोळीने म्हणजेच पाप्या शेखच्या टोळीनं जो धडकूच घातला होता, त्यावेळेस देखील पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटली होती. त्यावेळचे शिर्डीचे पोलीस निरीक्षक पी आय असलेले नवलनाथ तांबे यांना देखील चौकशी आणती तत्कालीन एसपींनी कारवाई केली होती. त्यांना एसपींनी स्वतःचं रीडर म्हणून मुख्यालय नेलं होतं. त्यावेळेस नवलनाथ तांबे यांच्या भूमिकेबद्दल देखील अनेक शिर्डीकरांनी समस्या उपस्थित केली होती. गुन्हेगारी वाढण्यामध्ये जितक्या राजकारण्यांचा हात आहे तितकाच पोलिसांचा देखील असतो, कारण पोलीस देखील हे संबंधित गुन्हेगारांना कोणत्या तरी राजकारण्याच्या आशीर्वादानं कुणाचा तरी फोन आल्यामुळं त्या गुन्हेगाराला कधी कधी पाठीशी घालतात, नव्हे त्याला पळून जाण्यास किंवा या संबंधित गुन्ह्यातून मुक्त होण्यासाठी काय करता येईल असं देखील पोलिसांकडनं झालेलं आहे. आणि त्याच्याचमुळं श्रामपूरमध्ये कार्यरत असलेला पोलीस कॉन्स्टेबल शंकर चौधरी हा सस्पेंड झालेला आहे. आता पोलिसांच्याच रडारवर आहे. पोलीस गायकवाड, बनसोडे, पडोळे आणि नरोडे हे 4 पोलीस देखील पोलीस एसपी यांच्या रडारवरती आहेत. त्यांची चौकशी लावलेली आहे. कदाचित हे चौघ देखील सस्पेंड होऊ शकतात. परंतु एकंदरीत राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालंय का? श्रामपूरकरांना नेमकं काय पाहिजे? श्रामपूरकर तक्रारी देण्यासाठी थेट पुढे येत का नाही? आणि या ज्या गुन्हेगारांना आहे यांच्या मुसक्या आवळण्यासाठी यांच्या मागे कोणते पोलीस असतील, कोणते अधिकारी असतील, तर श्रामपूरकरांनी निर्भीडपणे एसपी सुदर्शन यांना ते कळवलं पाहिजे. यासाठी एसपींनी त्यांचा नंबर देखील सार्वजनिक केलेला आहे. अनेक ठिकाणी अनेक तालुक्यांमध्ये गुन्हेगारी आहे, त्यातच गावठी कट्टे सहजासहजी मिळायला लागलेत. मग याला आशीर्वाद कोणाचा असा सामान्यांमधून प्रश्न उपस्थित केला जातो. आकाश दुबया नंतर कोण? आणखीन कुणाचा मर्डर होऊ शकतो? कोण सुरक्षित आहे नाही याबाबत आकाश दुबया यांच्या वडिलांची प्रतिक्रिया तर अतिशय बोलकी आहे. त्यांनी थेट मोर्चात जाहीरपणे सांगितलं, जर तुम्ही घाबरत असाल तर माझ्याकडे रिव्हॉल्वर द्या, माझ्याकडे बंदूक द्या, मी एन्काउंटर करतो. आणि या लोकांना मोका कशाला? त्यांना मोका लावण्याऐवजी यांचं एन्काउंटर करा. एखाद्या बापाची ही प्रतिक्रिया साहजिकच आहे. एखाद्याच्या घरात इतका दुर्दैवी प्रसंग जर घडला असेल तर तेथील वडील हे निश्चितच पोटचा गोळा गेल्यानंतर त्यांची अशी रिॲक्शन सहज येऊ शकते. दरम्यान मित्रांनो, आता विखे पाटील नेमकं काय करणार, काय ऍक्शन घेणार, पोलीस त्याला साथ कशी देणार? गेल्या आठवडाभरात पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज केल्याचं तेथील जनता आणि पत्रकार सांगते. कोमिंग ऑपरेशन केलंय, अनेक ठिकाणी धाडी टाकल्यात, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातील अनेक गुन्हेगार हे फरार देखील श्रामपूर सोडून झालेले आहेत. त्यामुळे आगामी काळात श्रामपूर पर्यायानं अहिल्यानगर जिल्ह्यासाठी गुन्हेगारी मुक्त ही होऊ शकते का, याबद्दल तुमची कमेंट अवश्य कमेंट बॉक्समध्ये करा. आणि गॉडफादर मीडिया हे चॅनल लाईक, सबस्क्राईब, शेअर, फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. माफियाचा पोस्ट जात आहेत आता अण्णांनी ती वाजवून दाखवली. तिथं काही कोणी कोणाचा बाप नाही आणि इथं कोणी कोणाचा बाप व्हायचा प्रयत्न करू नये. श्रीरामपूरकरची आम जनता ही जिथली खरी बाप आहे आणि त्या जनतेच्या नादी कोणी लागत. आपल्याला किमान पक्षी जागं केलं, आपली ही जागरूकताच आकाशच्या अण्णाला शांती देईल.
परंतु ही जागरूकता पुन्हा एकदा झोपी जाता कामा नये. या संदर्भात विधानसभेच्या भेटी घ्यायच्या. आज या मोर्चामध्ये सर्व हिंदू लोक एकत्र आलेले आहेत. पक्षाचे जोडे सर्वांनी बाजूला ठेवलेले आहेत आणि हिंदू हितरक्षणाच्या नावाखाली स्वतःचा धंदा करणारे, गुन्हेगारी चालवणारे यांचे पोलीस 40% श्रीरामपूर पोलीस स्टेशनला पोलिसांचे खबरे आहेत. मी नवीन एसपी साहेब आलेले आहेत, त्यांना विनंती करतो, त्यांच्या सगळं लक्षात आलेलं आहे, आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे. एसपी साहेबांवरती ही सगळी कारवाई 2 दिवसात करताना प्रचंड राजकीय दबाव होता, परंतु त्यांनी त्याला जुमानलं नाही आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ते शब्द पाळतील आणि कारवाई करतील याची आम्हाला खात्री आहे एसपी साहेब. कारण आज परिस्थिती अशी आहे की या मोर्चामध्ये पक्ष जोडे बाजूला ठेवून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते जे सत्ताधारी पक्षात बसलेले आहेत वरती, ते सर्व पक्षांचे कार्यकर्ते इथे आलेले आहेत, हिंदू म्हणून आलेले आहेत, ते पक्ष म्हणून एकत्र आलेले नाही. आणि श्रीरामपूरच्या शांतता सुव्यवस्थेला जो धोका निर्माण झालेला आहे, तो धोका निर्माण झालेला आहे, तो धोका व्यापारी इथून पलायन करायला लागलेले आहे अशी परिस्थिती आहे. आणि पालकमंत्र्यांना सुद्धा विनंती आहे माझी की तुम्ही हे मुख्यमंत्र्यांना लक्षात आणून द्या. मुख्यमंत्री कार्यालयाची आणि गृह खात्याची काही लोक दिशाभूल करून हे हिंदूंच्या रक्षणार्थ चालवलेलं काम आहे अशी दिशाभूल करून त्यांना राजकीय मदत मिळवून दिलं आहे. तर माझी विनंती आहे, पालकमंत्र्यांना पण विनंती आहे आणि संबंधित जे काही त्या संस्थांचे पदाधिकारी, संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांची आम्ही भेट घेतोय महिन्यापासून. त्यांना सुद्धा सांगतोय की काय परिस्थिती आहे श्रीरामपूरमध्ये. दिशाभूल करून या ठिकाणी कायद्याचं संरक्षण प्राप्त करून घेतलेलं आहे, परंतु नवीन गोष्टी आलेल्या आहेत. मला माहिती आहे 2 दिवसामध्ये कारवाई करताना त्यांच्यावर किती प्रचंड दबाव आला हेही मला माहिती आहे. त्यांनी तो सुधारून लावला हेही मला माहिती आहे आणि हीच अपेक्षा एसपी तुमच्याकडनं आहे. एक तुकाराम मुंडे काय करू शकतो, एक तुकाराम मुंडेंनी दाखवून दिलं. तशी एसपी साहेब आमची विनंती आहे, राज्यकर्ते काय करायचं ते करून द्या, पण ही जनता तुमच्यावर आहे आणि तुम्ही ज्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी. या श्रीरामपूरमध्ये जनता पोलिसांच्या समर्थनाचा रस्ता सुद्धा उतरलेली आहे आणि तुमच्याही समर्थनात उतरेल. फक्त तुम्ही योग्य ती कारवाई करा, दिलेला शब्द पाळा आणि श्रीरामपूर पोलीस स्टेशनमध्ये बसलेले या गुन्हेगारांचे 40% पोलीस हस्तक आहेत, त्यांची तुम्ही माहिती घ्या, आम्ही पण तुम्हाला देतो, ते आम्ही काढा. कारण इथं फिर्याद द्यायला माणूस आला की त्यांना माहिती होतं लगेच की कोण फिर्याद द्यायला आलं तुमच्याकडे, लगेच त्याच्यावरती कारवाई आणि आज 14 दिवस पोलीस प्रशासनाची महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी.